महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। चालू आहे देवीच्या योगानं। रात्री भजनाचा कार्यक्रम असतात, दहीहंडीचा कार्यक्रम असतात। याच्यात दुपारी 12:30 टायमाला दहीहंडी फोडले जातात त्या टायमाला। आणि रात्री आता बाहेर गावाची जोड येतात, भजन मंडळ येतात। रात्री 8 वाजेपासून तर सकाळी 4 वाजेपर्यंत भजन राहतात तिथं। भाविक सर्वांचे जेवण, ज्यांचे गोरगरीब असले, घरी असले कोणी, त्यांना वाढण बी देतात आम्ही, काही नाही असं म्हणजे ज्यांचे गरीब लोकांचं। आणि परंपरा चालू आहे त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कार्य करतो, सर्वजण पूर्ण परंपरा अनुसार। आम्हालाही कळत नाही, चाराने माणूस होता घरातले जितके माणसं, समजा 2 माणसं असले तर 8 घ्यायचे, 4 असले तर 1 रुपया घ्यायचा, असे तेव्हापासून हा भंडारा चालू आहे। आणि आता आम्ही 50 रुपये घेऊन राहिलो, एका माणसाचे 50 रुपये। तर तेव्हापासून हा भंडारा चालू आहे, ते आम्हालाही कळत नाही। आमचे आजोबा पंजोबा त्यांच्यापासून चालू आहे। आणि आता त्यावेळेस काय होतं, 10-20 किलो आणायचे आणि तेवढ्या भंडारा चालायचा। पण आता आम्ही 15 क्विंटल 21 क्विंटल डांगर आणले आणि 15 क्विंटल गहू आणलं, 2.5 क्विंटल डाळ आहे, असं एवढं मोठं आम्ही चालू आहे भंडारा। तर हे सगळे आमचे समजा समाज एकजूट आहे म्हणून सनी हे सगळं चालू आहे। समाजामध्ये फाटफूट नाही आमच्या, काही मंडळी करते पण तसं होऊ देत नाही आम्ही, आणि ते आतापर्यंत चालू आहे। किती वर्ष परंपरा आहे आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? याचं वैशिष्ट्य असं आहे की ही हरशी विक्रमदत्त राजाने ही हरसिद्धी देवी ते स्थापना केलेली 1167 काहीतरी आहे त्यावेळेस। तर ते भंडारा केव्हापासून चालू आहे आता आम्हाला पण माहीत नाही। हा भंडारा म्हणजे याला कमीत कमी 200-400 वर्ष पूर्वीचंच असेल। आता हे जे ज्येष्ठ लोक आहे सगळे आमच्या इथले, आता गेले सगळे, यांना पण यांच्या वडील त्यांचे आजोबा असे सांगतात। आम्हाला आता समजा मी 50 वर्षाचा आहे, मला माझे वडील सांगतात, मला समजत नाही, त्यांना त्यांचे वडील सांगत होते, मला समजत नाही। तेव्हापासून ही धनगर समाजाची परंपरा आहे। आणि ही परंपरा ही सगळे ज्येष्ठ मंडळी आमचे पंडित सुरे, भावसिंगजी सुरे, सगळे बकले, हरणे बमणे कंपनी, राठोड कंपनी, सगळे गावातले सगळे धनगर समाज मिळून ही परंपरा चालू ठेवलेली आहे। या महाप्रसादामध्ये काय असं बनवलं जातं आणि किती? या महाप्रसादामध्ये डांगराची भाजी, पोळी आणि डाळ आणि मिरची, हे 3 आयटम आमचे इथं फेवरेट आहे। आणि आतापर्यंत याच्यामध्ये काहीच चेंज झाला नाही, वर्ष 200-300 वर्ष झाले असतील। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळे हर्सूलमधले धनगर समाज आमचा आहे, इथं 6 ते 7 हजार धनगर समाज आहे। तर हे धनगर समाजाच्या वतीने वर्गणी जमा केल्या जाते
घराघरातून 50 रुपये माणसाप्रमाणे, एक दिवसाचं जरी बाळ असलं तर त्याच्याकडून पण 50 रुपये घेतले जाते. आणि हर्सुल पंचक्रोशीतील सगळ्या जाती धर्माच्या गोरगरीब लोकांना इथं आमंत्रित केलं जातं आणि कमीत कमी 10,000 लोक या ठिकाणी जेवून जातात दरवर्षी. आणि हे इथं आम्ही काही आचार्याला वगैरे लावत नाही. हे समाजाचे ज्येष्ठ लोक, तरुण वर्ग आणि महिला मंडळ घराघरातून एक महिला येते आणि ती 10 किलोचं पोळ्या करून जाते. आणि ते पण चुलीवर, गॅस नाही, काही नाही, शेगडी नाही, काही नाही. नाही, जे स्वयंपाक केलं जातं ते बघितले, तांब्याचे भांड्याचे बर्तन आहे. हो, हे जुने बर्तन आहे. हे सगळे समाजाचे बर्तन आहे. आम्ही वर्षातून एकदाच हे बर्तन वापरतो आम्ही. आता त्याला सगळं धुवून धावून नेऊन ठेवून द्यायचे, पुढच्या वर्षीच काढायचे. किती लोक लाभ घेत असल्याचा? 9-10 लोक याच्यात जेवून जातात. मुस्लिम समाजाचे लोक पण दिसले. सगळे जेवायला सगळे जेवतात. मुस्लिम समाजाचे सगळे, कोणत्याच समाजाला जेवायला बंधन नाही. आम्ही स्वतः आमंत्रित करतो त्यांना. या निमित्तानं तुम्ही भक्तांना किंवा इथल्या पंचक्रोशीतल्या लोकांना काय आवाहन करणार? आम्ही हेच आवाहन करतो की सगळ्यांनी असंच परंपरा, आपली जी जुनी परंपरा आहे ती सर्वांनी ज्याची जपून ठेवावी आणि ती करत राहावी. भुमरे साहेब आले होते, आपले छत्रपती संभाजीनगरचे खासदार भुमरे साहेब, प्रदीपजी जयस्वाल साहेब आले होते आणि शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात आले. आपलं नाव सर? माझं नाव संजय हरणे. सर्व समाजाच्या वतीने हे करण्यात येतं. एक जण कोणी करत नाही, सगळेच मुख्य आहेत.